नमस्कार प्रेक्षकांनो, VS टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता इंस्टाग्रामची ही नवीन सेटिंग करा, त्यामुळे कोणीही तुमचं इंस्टाग्राम प्रोफाइल ओपन करेल तर तुम्हाला गाणे ऐकू येईल। तर ती सेटिंग कशी काय करायची ते आज आपण जाणून घेणार आहोत। इंस्टाग्राम आता युजर्ससाठी प्रोफाइलवर आवडीचे गाणं जोडण्याचा पर्याय दिला आहे। आधी फक्त पोस्ट, नोट आणि स्टोरीमध्ये गाणं ॲड करण्याचा पर्याय होता, परंतु आता इंस्टाग्रामने हे नवीन फीचर आणले आहे। आता इंस्टाग्राम युजर्सना आपल्या प्रोफाइलच्या बायोमध्ये 30 सेकंदाचं गाणं ॲड करून देत आहे। हे गाणं युजर्सच्या बायोमध्ये प्ले बटनसह दिसेल। या प्ले बटनवर क्लिक करून विजिटर ते देखील ऐकू शकतील। आता प्रोफाइलवर नेमकं गाणं कसं ॲड करायचं ही प्रोसेस आपण समजून घेऊया। गाणं ॲड करण्यासाठी युजर्सना प्रोफाइल एडिट पेजवर जावे लागेल। इंस्टाग्रामच्या लायसन्स म्युझिक लायब्ररीमध्ये जाऊन ट्रॅक सर्च करा आणि निवडा रील्स आणि पोस्ट प्रमाणेच, आणि त्यानंतर तुमच्या प्रोफाइलवर फीचर करण्यासाठी 30 सेकंदाचा एक सेगमेंट निवडा। इंस्टाग्राम शेअर केलेल्या माहितीनुसार बायोमध्ये टेस्ट नावाची एक कॅटेगरी जोडण्यात आली आहे, जिथे निवडलेले गाणे फीचर होईल। हे गीत युजरच्या प्रोफाइलवर तोपर्यंत राहील जोपर्यंत युजर हे डिलीट करणार नाही किंवा नवीन अपडेट करण्याचा पर्याय निवडणार नाही। इंस्टाग्रामचे हे नवीन फीचर प्रमोट करण्यासाठी सिंगर सबरीना कारपेंटरसह कोलॅब देखील केला आहे। तिचा अल्बम लॉन्च करण्यासाठी कारपेंटरच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर एका अप्रकाशित ट्रॅकची झलक फीचर करण्यात आली आहे, ज्यामुळे चाहत्यांना नवीन म्युझिक सर्वात आधी ऐकण्याची संधी मिळत आहे। इंस्टाग्राम प्रोफाइलवर गाणे ॲड करण्याच्या फीचर व्यतिरिक्त नोट्समध्ये देखील कलर्स ॲड केले आहे। ड्युम्युर, कटसी, कन्सिडरेट आणि माइंडफुल यासारखे शब्द खास ट्रिगर्स म्हणून पिन पॉइंट करण्यात आले आहे, ज्यामुळे कलर शिफ्ट होतील। हे शब्द असलेले मेसेज पाठवल्यावर पिंक ह्यू ट्रिगर होईल। आता या फीचरचा वापर युजर्स कशाप्रमाणे करतात ते पाहावे लागेल। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेली ही माहिती कशी वाटली बरं? आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।